लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी ॲलन लोबो आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा निर्माणकर्ता उद्धारकर्ता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने तुम्हाला शुभेच्छा देत आहे। लोगोस मिनिस्ट्री हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। बायबलच्या सत्य वचनावर आजपर्यंत अनेक विषयावर मी बोललेलो आहे आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राइब करा। आणि विविध विषय तुम्ही ऐकू शकता जे या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि भविष्यात नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळावे म्हणून कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। आज मी आपणा पुढे एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडू इच्छित आहे। या विषयाविषयी सत्यता आम्हा सर्वांना समजून घेणे अतिशय आवश्यक आहे आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे जस्टिफिकेशन म्हणजे न्यायीकरण। हा विषय आपणा पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। प्रियजन हो, देवाने आम्हा मनुष्यांना कृपा दिली आणि कृपेद्वारे विश्वासानेच आमचे तारण होते। पण या कृपेचे 3 पायऱ्या आहेत। पहिली पायरी आहे जस्टिफिकेशन म्हणजे न्यायीकरण, दुसरी पायरी आहे सॅन्क्टिफिकेशन म्हणजे पवित्रीकरण आणि तिसरी पायरी आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे बॅप्टिझम ऑफ होली गोस्ट। अर्थात या तिन्ही पायऱ्या ज्या आहेत या ख्रिस्त येशूच्या वधूला तयार करण्यासाठी देवाने या जगात ठेवलेले आहेत आणि म्हणूनच आज आम्ही त्याची पहिली पायरी अभ्यासणार आहोत आणि यामध्ये सत्याची एक परिपूर्ण शिकवणूक आहे जी तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे। म्हणूनच आपणा सर्वांना मी विनंती करीन की तुम्ही हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। धन्यवाद। उत्पत्ती 3 अध्यायात आम्ही पाहतो की ही पृथ्वी शापाखाली आली होती, अर्थात देव या संपूर्ण पृथ्वीला देखील तारणार आहे। या पृथ्वीसाठी 2 प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत। या पृथ्वीचे न्यायीकरण देवाने घडवून आणले। नोहाच्या वेळेला महापूर पाठवून पृथ्वीला बाप्तिस्मा दिला। नंतर 2000 वर्षे भरले आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा देवाचे रक्त, अति पवित्र आणि मौल्यवान रक्त येशूच्या कुशीतून जमिनीवर पडले, भूमीवर, जी भूमी शापित झाली होती आणि या पृथ्वीचे पवित्रीकरण करण्यात आले। आणि आता तिसरी गोष्ट बाकी राहिलेली आहे, ती अग्नीद्वारे ही पृथ्वी शुद्ध केली जाईल, अर्थात पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा। 2 पेत्र 3 अध्यायातल्या 12व्या वचनात आम्ही ही गोष्ट पाहतो की ही पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे, अर्थात अग्नीचा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याद्वारे ही पृथ्वी तिसऱ्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे तारली जाईल। म्हणून रोमकरसपत्र 8 अध्याय 21 वचन म्हणते, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यांतून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते। 22 वचन म्हणते, कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे। अर्थात आम्हा मनुष्यांना देव ज्या प्रकारे तारणाच्या 3 प्रक्रियेतून नेत आहे तसेच या पृथ्वीलाही नेत आहे, यासाठी की ही पृथ्वी देखील पूर्ण पापांतून मुक्त केली जावी आम्हा मनुष्यांसारखीच। स्तोत्र संहिता 130 अध्याय 3 वचन म्हणते, हे प्रभू तू अधर्म लक्षात आणशील तर कोण तुझ्या पुढे उभा राहील। नीतिसूत 20 अध्याय 9 वचन म्हणते, मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून शुद्ध झालो आहे, असे कोणाला म्हणता येईल। योबाचं पुस्तक याचा 9 अध्याय 3 ते 4 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे। खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? तो देवाशी वाद करू लागला,
तर 1000 गोष्टींतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? प्रश्न आहे. प्रियजन हो, आम्ही कोणीही मनुष्य देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. आम्ही पापातच जन्मलो आणि पापातच आम्ही वाढलो. योबाचं पुस्तक याचा 4 अध्याय आणि याचं 17वं वचन म्हणते, मर्त्य मनुष्य ईश्वरापुढे धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? प्रश्न आहे. अर्थातच आम्ही कोणीही मनुष्य देवापुढे शुद्ध ठरू शकत नाही. योबाचं पुस्तक 25 अध्याय 4 वचन म्हणते, मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्री पासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल? विश्वासाद्वारे प्राप्त होणारे जे न्यायीकरण आहे त्याविषयी देवाचं वचन आम्हाला बायबल काय शिकविते याकडे आम्ही जाणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत की देव आम्हा मनुष्यांना खरंच नीतिमान ठरवू शकतो काय. अर्थात येथे चित्र असे आहे की आम्हा मनुष्यांविरुद्ध अनेक गुन्हे देवाच्या कोर्टात दाखल केले गेले आहेत. अर्थात आम्ही सर्व मनुष्य देवापुढे अपराधी आहोत आणि त्यामुळे गुन्हेगार. आमची स्वतःची धार्मिकता किंवा स्वतःचे नीतिमत्व हा देखील देवापुढे अपराध आहे. अर्थात देवाने जर अपराधी ठरविण्याचा निर्णय घेतला तर अख्खे जग त्याच्या समोर दोषी ठरतील. या जगांतील कोणते कोर्ट देखील आम्हा मनुष्यांना देवासमोर न्याय ठरवू शकत नाही. अर्थात आम्ही सर्व पापी असल्या कारणाने देवापुढे आम्ही गुन्हेगार आहोत व देव हा न्यायाधीश आहे आणि न्यायाधीश जसा पापाबद्दल गुन्ह्याबद्दल दंड देतो तसाच अधिकार देवालाही आहे आम्हाला दंडित ठरविण्याचा. जर कोणी मनुष्य म्हणेल की देवाकडून मला न्यायी ठरण्याची गरज नाही, तर असा पुरावा त्या मनुष्याकडे हवा जो त्याच्यावर काहीच आरोप नाही हे सिद्ध करील. परंतु वचन 23 म्हणते, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियजन हो, मनुष्य जात संपूर्ण पापी आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. म्हणून आम्हा अखिल मानव जातीकडे आम्ही स्वतः देवापुढे न्याय ठरावे असा एकही पुरावा आमच्याकडे नाहीये. एका कोर्ट रूम मध्ये म्हणजे न्यायालयामध्ये आम्ही उभे आहोत आणि ते न्यायालय देवाचं आहे आणि त्या न्यायालयात देवापुढे आमचं पुस्तक उघडलं गेलं आणि आमच्या पुस्तकात आमच्या आयुष्यात केलेली सर्व पापे लिहिलेली आहेत. फार मोठी यादी या पुस्तकामध्ये आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही कोणत्या दिवशी काय काय केलेले आहे याची संपूर्ण माहिती नोंद करण्यात आलेली आहे. आम्ही कसे फसविले, कसे खोटे बोलले, कसा शाप दिला, कशी आम्ही दुष्कृत्य केली, आमची सर्व पापे त्यामध्ये लिहिलेली आहेत आणि याची यादी फारच मोठी आहे हे आम्ही व्यक्तिशः जाणतो. तेव्हा त्या देवाने न्यायाधीशाने आमच्याकडे पाहिले आणि आम्हाला विचारले, तू आपल्या स्वतःविषयी काय म्हणतोस? ठीक आहे देवा, परंतु मी खूप चांगली कामेही केलेली आहेत. काय आम्ही देवापुढे असे म्हणू शकतो की मी खूप चांगली कामं केलेली आहेत म्हणून हे देवा ठीक आहे माझी पापं तुम्हाला माफ कर? काय या जगाच्या न्यायालयात आम्ही असा दावा करू शकतो की आम्ही पुष्कळ चांगली कृत्य केली आहेत म्हणून या एका गुन्ह्याबद्दल आम्हाला माफी करावी न्यायाधीशांनी? या जगाच्या न्यायालयात अशा प्रकारे चालतच नाही. उलट आम्हाला दंडित ठरवून कठोर शिक्षा ठोठावतील. त्या पवित्र देवापुढे कोणीही मनुष्य नीतिमान ठरू शकत नाही आपल्या पुण्य कर्मांच्या द्वारे. कारण रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 10वं वचन म्हणते, शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. प्रियजनो, या जगात एकही मनुष्य नीतिमान नाहीये. सर्व मनुष्य पापी आहेत. आम्ही कितीही सर्वोत्कृष्ट पुण्यकर्मे केली असली ती सर्व कृत्ये आम्हाला तारण उद्धार कदापि देऊ शकणार नाही. म्हणून यशया याचा 64 अध्याय आणि 6वं वचन काय म्हणते? आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. प्रियजन हो, आमची सर्व धर्मकृत्ये, पुण्यकर्मे, आमची सर्व सत्कृत्ये कितीही आम्हाला सर्वोत्कृष्ट वाटो, ती सर्व आम्हा मनुष्यांची सत्कृत्ये ही देवापुढे विटाळलेल्या फडक्यासारखी आणि घाणेरड्या वस्त्रासारखी आहे. हा देवाचा दृष्टिकोन मनुष्यांच्या पुण्यकर्मांना दर्शवित आहे. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय आणि याचं 20वं वचन म्हणते, म्हणून नियमशास्त्रांतील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही.
कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. प्रियजन हो, नियमशास्त्र केवळ पाप हे पाप आहे हे दाखविण्याचं काम करते आणि त्याबद्दल दंड देते, पण नियमशास्त्र कोणाला माफी देत नाही. अर्थात आज संपूर्ण जगामध्ये ही एक खोटी शिकवणूक शिकविली जात आहे की आमच्या स्वतःच्या पुण्य कर्माद्वारे आम्ही तारण पाहू. ही पवित्र शास्त्राची शिकवणूक नाहीये. गलतीकरस पत्र्याचा 2 अध्याय 16 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. तरी मनुष्य नियमशास्त्रांतील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रांतील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रांतील कृत्यांनी मानव जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. कारण आम्हा मनुष्यांकडे नीतिमत्व नाहीच, फक्त ते देवाकडेच आहे व देव ते आम्हाला देऊ इच्छितो. म्हणून नीतिमान ठरण्यासाठी सर्वाधिक महत्वाची कृती आम्हाकडून होणे गरजेचे आहे, ती म्हणजे आम्ही पहिले पापी आहोत हे आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. हे मी स्वीकारणं गरजेचे आहे की मला पापमुक्ती हवी आहे, मला पापांची माफी हवी आहे. माझं जीवन, माझं हृदय शुद्ध व्हायला हवे आणि या सर्व गोष्टी देव करू शकतो. म्हणून आम्हाला देवाजवळ पश्चातापी हृदयाने, खऱ्या अंतकरणाने येणे गरजेचे आहे. तेव्हा देव त्या व्यक्तीविषयी कामाला सुरुवात करीतो. अर्थात मनुष्यांना पापमुक्ती, पापांची क्षमा मिळणे, माफी मिळणे आणि त्यांच्या जीवनातनं त्यांचे पाप पुसले जाणे ही मनुष्यांची गरज आहे. परंतु ही त्याचबरोबर असमर्थताही आहे आणि या गोष्टीच देवाकडे आम्हाला वळविण्यास कारणीभूत ठरतात. अर्थात अपराध जिथपर्यंत स्थापित होत नाही तिथपर्यंत पापक्षमा किंवा अपराधांची क्षमा प्रभावी ठरत नाही व नीतिमत्वही जाहीर केले जात नाही. अर्थात मनुष्य जर अपराधीच नाही आहे तर क्षमा प्रभावी ठरू शकत नाही आणि न्याय ठरणे सुद्धा जाहीर होत नाही. आम्ही मग नीतिमान कसे ठरू शकतो? त्या जिवंत आणि अति पवित्र देवापुढे आम्ही कसे उभे राहू शकतो? त्या देवाच्या राज्यात आमचा प्रवेश कसा होऊ शकेल? कोणा व्यक्तीच्या वशिल्याने देवाच्या राज्यात आम्ही कदापि प्रवेश करू शकणार नाही. फक्त देवाद्वारेच आम्ही त्याच्या राज्यात प्रवेश करू शकतो. जसे मी एक बाप मुलांना त्यांच्या अपराधाबद्दल शासन करीत नाही. का बरे? प्रेमामुळे. परंतु त्या माझ्या मुलांमध्येही मी तेच पाहतो, त्यांच्या मुलाबद्दल. परंतु तेव्हा मी त्या नातवंडांचा न्याय करण्यास आता अधिक तयार आहे. परंतु प्रेम मला तसे करू देत नाही. देव ही अति पवित्र आणि न्यायी असूनही तो आमच्या अपराधामुळे आम्हाशी त्याप्रमाणे वर्तत नाही. अर्थात आम्ही सर्वच जण दोषी आणि देवाच्या न्यायास पात्र आहोत. परंतु देव ज्यांच्यावर प्रीती करीतो त्यांना तो वाचवू इच्छितो. न्यायीकरण प्राप्त होण्यासाठी मनुष्यांकडे स्वतःचा काहीच मार्ग उपलब्ध नाही. मनुष्याला यामध्ये काहीच मार्ग सापडत नाही, परंतु देवाने त्यासाठी एक उत्तम मार्ग केला आहे. स्वर्गीय कोर्ट कचेरी ही पृथ्वीवरील कोर्ट कचेरी सारखी नाहीये. न्याय ठरविण्याचा उगम हा एका पवित्र आणि न्यायी देवापासूनच झाला आहे. देवाकडून प्राप्त होणारे न्यायीकरण आम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आम्हाला देवाची पवित्रता समजून घेणे आवश्यक आहे. देव हा अति पवित्र आहे, नीतिमान आहे आणि तो परिपूर्ण व्यक्ती आहे आणि त्याच्यासारखा या विश्वात कोणीच नाही. त्या जिवंत देवाची तुलना या जगातील कोणत्याही वस्तूशी होऊ शकत नाही. रोमकरसपत्राचा 3 अध्याय याचं वचन 21 ते 26 मी वाचत आहे. तर आता नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. प्रियजन हो, हे वचन अद्भुत वचन आहे
आणि फारच महान वचन आहे जे आम्हाला समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 21वे वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. कोण तो आहे? ख्रिस्त येशू, जो पापरहित होता परंतु आमच्यासाठी त्याला पाप असे केले. पापी नाही, पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्हाला नीतिमत्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताला आमची पापे घ्यावी लागली आणि आमच्या बदल्यात त्याला त्या क्रुसावरचं मरण आणि दंड सोसावा लागला. ही गोष्ट आम्हा सर्व मनुष्यांना समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. आम्हाला नीतिमान ठरविण्याची योजना संपूर्णतः ख्रिस्ताच्या रक्ताने झाली. अर्थात आमच्या संपूर्ण पापाचा दंड त्याने स्वतःवर घेतला व येशूच्या मरणाद्वारे आम्ही न्यायी ठरलो. देवाचे नीतिमत्व आम्हाला मिळाले कारण तो प्रायश्चित्त झाला संपूर्ण जगाच्या पापांसाठी. प्रथम विश्वास येतो आणि मगच देव न्यायीकरण देतो पापी मनुष्याला. ग्रीक भाषेमध्ये न्यायीकरण या शब्दाला डिकायो म्हटलेला आहे, ज्याचा अर्थ आहे नीतिमान घोषित करणे. व येथे या न्यायीकरणाच्या प्रक्रियेत देव कायद्याने आम्हाला नीतिमान ठरवितो. न्यायीकरण प्राप्त झालेल्या व्यक्तींना हे एका वेळी घडते यावर मी स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे, यासाठी की आम्ही न्यायीकरणाचं सत्य पूर्णतः ओळखायला हवं. आम्ही न्यायी ठरतो त्याच्या रक्ताने विश्वासाद्वारे, व खरा विश्वास काय हे प्रथम आम्ही समजणं गरजेचं आहे. विश्वासाद्वारे प्राप्त होणारे न्यायीकरण हे इतर विश्वासाच्या पद्धतीपासून मनुष्यांना वेगळे करीतात. स्वतःला ख्रिस्ती म्हणणाऱ्या मनुष्यामध्ये देवाकडे जाण्याचा आपला एक मार्ग बनविला गेला आहे, परंतु खऱ्या ख्रिस्तीत्वामध्ये मनुष्यांचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे होते. तेही न्यायीकरण जे विश्वासाद्वारे मिळते, जे कर्माविरहित होते त्याद्वारे आहे. खरा विश्वास हा काही भावनिक बनणे नाही, कारण तो पुढे टिकू शकत नाही. खरा विश्वास म्हणजे देव अस्तित्वात आहे असे म्हणणे नाही, तर देव नक्की कोण याची प्रत्यक्षात व्यक्तिगत ओळख होणे आहे. आम्ही देवापुढे पूर्ण पापी आणि गुन्हेगार या रीतीने आम्ही खरेपणाने जर त्याच्याकडे येऊ, ज्यावेळी त्या प्रभू येशूला आम्ही स्वीकारतो आमचा व्यक्तिगत मुक्तिदाता आणि प्रभू तारणारा, त्याला आमच्या हृदयामध्ये घेतो, त्याच्या वचनांवर विश्वास करीतो व ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही काल्वरीवर मुक्तीचे कार्य पूर्ण केले त्यावर आम्ही विश्वास करीतो. म्हणजे येशू माझ्या पापांसाठी मरण पावला आणि माझ्या पापासाठी त्याला दफन केले गेले आणि माझ्या पापांसाठी तो 3ऱ्या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झाला, याचा स्वीकार करणे होय. आमचे न्यायपण ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानामध्ये निगडीत आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही आमची सर्व पापे पदरी घेतो आणि खरा पश्चाताप करून पाप कबुली देतो, आमच्या दुष्ट मार्गांतून आम्ही फिरतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेण्यासाठी आम्ही पाण्यामध्ये उतरतो. पाण्यातील बाप्तिस्म्याचा संबंध हा ख्रिस्त येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला धुण्याशी आहे व त्यावेळेला देव तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला पापांची क्षमा देतो आणि आम्हाला न्याय ठरवितो. तेव्हा आम्ही सैतानाच्या जुलमांतून, सैतानाच्या जोखडांतून, गुलामींतून मुक्त होतो. देव आम्हाला पूर्ण स्वतंत्र करीतो. अर्थात हा एक दैवी चमत्कार आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आमची सगळी पाप स्वतःवर घेतल्यामुळे आमच्यावरती राहिलेली नाही. आणि ह्याच गोष्टीवर जेव्हा आम्ही विश्वास करून स्वीकारतो तेव्हा देव तुम्हाला आणि आम्हाला नीतिमान ठरवितो. त्यावेळेला देव तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये पाहतो आणि त्याच्याबरोबर चालण्यासाठी एका प्रवासाला सुरुवात करणे हा तो विश्वास आहे. तेव्हा देवाशी आमचा समेट होतो. या न्यायीकरणाच्या प्रक्रियेत पवित्र आत्मा आमचं जे हृदय आहे, कठीण हृदय काढून टाकतो आणि आम्हाला मृदू हृदय देतो. अर्थात आमच्या हृदयाची साफसफाई तो करीतो आणि आम्हाला नवीन मन प्राप्त होते. आमचे प्राधान्य बदलून जाते व खरा विश्वास आम्हाला तारण देतो, जे तारण कर्मांनी नाही परंतु विश्वासाद्वारे प्राप्त होणारे तारण. आणि येथे आमची कृती जी आहे ही सिद्ध करते की आमचा विश्वास एकदम खरा विश्वास आहे. आमचे न्यायीकरण होणे
ही किती अद्भुत गोष्ट आहे. अर्थात देव ही घोषणा देतो की मी कधी पाप केलेच नाही. जस्ट ॲज इफ आय हॅड नेव्हर सीन. अर्थात देव ख्रिस्तामध्ये आम्हाला अशा दृष्टिकोनातून पाहतो. अर्थात आमची सर्व पापे पुसली जातात आणि आम्हाला देव स्वीकारतो. हे न्यायीकरण विश्वासाच्या द्वारे आहे. आणि या न्यायीकरणाविषयी संत पॉल अब्राहमाचं उदाहरण आम्हाला रोमकरासपत्राच्या 4थ्या अध्यायात देतो. तेथे अब्राहमाला न्यायीकरण प्राप्त झाले. अब्राहमाला पुत्र कसा मिळाला? काय तो खरंच पात्र होता का त्यासाठी? नाही. काय त्याने फार परिश्रम केले, प्रयत्न केले म्हणून त्याला पुत्र मिळाला का? नाही. अनेक वर्षापासून तो प्रयत्न करीत होता की त्याला मूल व्हावं, परंतु त्याला मूल झाले नव्हते. परंतु शेवटी देवाने त्याला एक पुत्र दिला, देवाकडून दान म्हणून. आणि न्यायीकरण हेही तशाच पद्धतीने आहे, देवाकडून मिळालेलं एक दान. अब्राहम विश्वासाने न्यायी ठरला असे रोमकरासपत्र 4था अध्याय 3रं वचन म्हणते. अर्थात अब्राहमाला देवापुढे अहंकार किंवा प्रतिष्ठा मिळविण्याचे कारणच नाही. अब्राहमाला देवाने नीतिमान ठरविले. मनुष्य जातीला देखील न्याय ठरविण्यासाठी केलेल्या योजनेची ही छाया आहे व एक नमुना आहे. देव अपराध्यांसाठी 2 गोष्टी करीतो. ही गोष्ट आम्हाला समजून घेणं फार गरजेची आहे. पहिली गोष्ट, देव पापांची क्षमा करीतो. दुसरी गोष्ट, देव आम्हाला न्यायी ठरवितो. अर्थात न्याय ठरविणे हे पाप क्षमेपेक्षा फार महान आहे. एका राष्ट्राचे सरकार किंवा राष्ट्राध्यक्ष हा एका गुन्हेगारांना त्यांच्या अपराधांची क्षमा करू शकतो किंवा त्यांच्या गुन्ह्यामुळे दोषी ठरवू शकतो, परंतु त्याला निर्दोष व निष्कलंक ठरवू शकत नाही. आणि हेच काम देवाने तुमच्या आमच्यासाठी केले. देवाने केवळ आम्हाला पापक्षमा दिलेली नाही, परंतु त्या पलीकडे जाऊन आम्हाला नीतिमान ठरविले. कोणताही अपराधी ज्या वेळेला त्याला अपराधाबद्दल माफी मिळते, अर्थात क्षमा मिळूनही तो व्यक्ती दोषी राहतो, कारण त्याचा अपराध सिद्ध झाला आणि कोर्टात त्याचा पुरावा आणला गेला. म्हणजे आम्ही त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा देऊ शकतो, परंतु त्यांना न्यायी ठरवू शकत नाही. म्हणून न्यायी ठरणे ही पाप क्षमेपेक्षा महान आहे. कारण एखाद्या व्यक्तीला आम्ही न्यायी ठरविले तर त्याला क्षमेची गरजच नाही, कारण अपराध त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येत नाही. जो गुन्हेगार अगोदर अपराधी होता त्याला त्या दोषांतून पूर्णपणे मुक्त करण्यात आलं व तेव्हा पंचाचा निर्णय येतो नॉट गिल्टी. अशा निर्दोष व्यक्तीला दंड देण्याचा अधिकार न्यायाधीशालाही नाही, कारण आता त्या व्यक्तीला नीतिमान गणण्यात आले आणि देवच न्यायी ठरविण्याचा लेखक आहे, ज्यात तुमचा आमचा काहीच सहभाग नाही. हे सर्व कार्य देवाने आमच्यासाठी केले. रोमकरासपत्र 8वां अध्याय 30वं वचन म्हणते, ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले, म्हणजे पूर्वीच त्यांना त्याने पाचारणही केले, त्यांना बोलावलं. आणि ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवही केले. हे देव कार्य करीतो आमच्या जीवनात. म्हणून 33 वचन म्हणते, देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. न्यायी ठरणे हा न्यायाधीशाचा हुकूम आहे. अर्थात आमचे सर्व अपराध आणि आमच्या पापांचा दंड देव कायमचा दूर करतो. ही देवाची कृती आम्हा मनुष्यांसाठी आहे. न्यायी ठरविले जाणे ही एक कायदेशीर साधने आहे. न्यायीकरणाच्या या कृतीत देव आम्हाला नीतिमत्व बहाल करीतो. 34 वचन म्हणते, तर दंडादण्या करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यांतून उठला आहे. ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी क्रूसावर मुक्तिदात्याचं कार्य संपवलं, पूर्ण केलं. परंतु आज आमच्या पापामुळे सैतान आमच्यावर रात्रंदिवस दोषारोप करीतो आणि त्यासाठी येशू ख्रिस्त देवाजवळ वकिली करीत आहे. वचन काय म्हणते? जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. प्रियजन हो, देव तुम्हाला आणि आम्हाला पापांतून मुक्त करण्यासाठी, आम्हाला निर्दोष, पवित्र, निष्कलंक सादर करण्यासाठी अनिर्वाच्य कन्याने आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. हे आमच्यासाठी जणू काही एक अद्भुत, एक नवीन जग आहे, जेथे आम्ही देवाबरोबर शांतीमध्ये आहोत, जेथे देवाच्या क्रोधांतून आम्ही तारलो गेलो आहोत आणि त्याच्याबरोबर आमचा समेट झाला.
अर्थात ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे त्याच्या कृपेत आम्ही प्रवेश केला आणि आम्हाला गौरवाची महान आशा प्राप्त झाली. अर्थात हे सर्व आमच्याकडून झाले नाही, हे देवाने आम्हाला दान दिले, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणून आम्हाला कधीही बढाई मारण्याचं कारण नाही. जर एक वडील आपल्या मुलाला म्हणतो की मी तुझ्या बँकेच्या अकाउंटवर काही पैसे जमा केलेले आहेत आणि तुम्ही म्हणता पण डॅडी मी तुझ्यावर विश्वास करीत नाही, ही गोष्ट वडिलांचा फार मोठा अपमान दर्शविते. कारण तो वडील पूर्णतः विश्वासयुक्त आहे. याच कारणामुळे नवीन करारामध्ये देवाच्या वचनावर संशय किंवा अविश्वास हे फार गंभीर पाप आहे. तुम्ही काय समजलात? देवाचं नीतिमत्व देव आमच्या खात्यामध्ये जमा करतो. अर्थात त्यासाठी आम्ही काही चांगली कृत्य केली नाहीत, आमच्या कर्मांचा त्यामध्ये समावेशच नाही. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास न केल्या कारणाने पुष्कळशा गोष्टी ज्या देवापासून आम्हाला मिळणार त्या आम्ही हरवून, म्हणून आम्हाला खऱ्या विश्वासाची गरज आहे. मत्तई 13 अध्याय याच्या 58 वचनात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी महत्कृत्य केली नाहीत असं वचन म्हणते आणि कारण तेथे दिलं जाते त्यांच्या अविश्वासामुळे. अर्थात ते व्यक्ती गरजू होते आणि येशूलाही त्यांना मदत करायची होती, परंतु येशूवर ते भरोसा करू शकले नाहीत आणि म्हणून तो त्यांना मदत करू शकला नाही. म्हणूनच आम्हाला खऱ्या विश्वासाची गरज आहे. इफिसकरास पत्राचा 2 अध्याय आणि याचं 8 ते 10 वचन. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये, कोणी बडाई मारता कामा नये. म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. आम्ही आमच्या कर्मांनी काही करू शकत नाही, पण हे देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले ते आम्हाला त्याच्या कृपेने मिळाले. आम्ही नीतिमान ठरलो विश्वासाच्या द्वारे त्याच्या कृपेमुळे. या तारणाच्या प्रक्रियेमध्ये कृपेशिवाय काहीच नाही. पश्चाताप ही देव देतो, विश्वास ही देव देतो, पापक्षमा ही तोच देतो. तोच आम्हाला ख्रिस्त येशूकडे आकर्षित करीतो. सगळी कामे देव करतो, म्हणून आमच्या कोणत्याही कृत्यांचा समावेश तारणाच्या प्रक्रियेत बिलकुल नाहीये. प्रियजनो हो, आम्ही देवाच्या कृपेने न्यायी ठरलेलो आहोत, फुक्कट वारी न्यायी ठरलेलो आहोत. किती आनंद करायला हवा देवामध्ये की ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला स्वीकारण्यात आले. आमची पापे असताना देखील क्षमा करण्यात आली. आमची काय लायकी आणि आमची काय पात्रता, पण त्या देवाने आमच्यावर कृपा केली आणि न्यायीकरण फुकट दान म्हणून आम्हाला दिले. किती देवाने आमच्यावर दया केलेली आहे प्रियजन हो. एक पापी व्यक्ती ज्याला देवाने विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले तो वर्तमान काळामध्ये फार आनंदित असतो, कारण त्याला भविष्यांतील देवाकडून गौरव प्राप्त होणार आहे. न्याय ठरविल्यामुळे आनंद व हर्ष आमच्या विश्वासी जीवनामध्ये फार वाढतो, कारण आम्ही ही गोष्ट जाणतो की आम्हाला ख्रिस्ताबरोबरच्या गौरवाचे भागीदार बनवलेले आहे. त्या देवाने, त्या ख्रिस्ताने स्वतःचे गौरव आम्हाला मिळावे असे त्याने आम्हाला दिले आहे. कारण देवाने आम्हाला न्याय ठरविल्यामुळे आमचे देवाबरोबरचे नाते हे बदलले गेले. आता देवाचं वचन म्हणते, माझा न्याय मनुष्य विश्वासाने जगेल. याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि याचं 14वं वचन म्हणते, माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? बिलकुल नाही. आता कृपया ऐका व हे समजून घ्या, कारण हे समजणे फार महत्वाचे आहे. अनेक लोक म्हणतात, मी प्रभू येशूवर विश्वास करीतो, व ते पापातच जीवन जगत राहतात. हा खरा विश्वास नाहीये. असे आम्ही करू शकत नाही. आमचे जीवन आतून बदलणे फार आवश्यक आहे. जर ते आतून बदलले तर बाहेरून दिसून येईल. तुमच्या जीवनातून उत्तम फळं दिसू लागतील. अन्यथा तुमचा विश्वास बनावटी आहे व तो मेलेला आहे. अर्थात आमचे नाव कदाचित ख्रिश्चन नाव असू शकेल. जर आम्ही विश्वासाने चालत नाही तर आम्ही ख्रिस्ती नाही. म्हणून 17वं वचन म्हणते, विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. असा विश्वास काहीच कामाचा नाही ज्या विश्वासामध्ये कृतीच नाहीये. 20वं वचन म्हणते, अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? प्रियजन हो, विश्वास जर आहे तर कृतीही पाहिजे, आणि जर कृती नसेल
तर तो विश्वास काहीच कामाचा नाही. तो विश्वासच नाही, बनावटी विश्वास आहे. म्हणून 23 आणि 24 वचन म्हणते, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. प्रियजन हो, आम्हाला वाटेल की येशू ख्रिस्ताने सर्व काही केले आहे म्हणजे मी वाचलो आहे. बिलकुल नाही. तुम्हाला या गोष्टींवर विश्वास करावा लागेल. देवाने जी कृपा दिली आहे त्यात तुमचा प्रवेश व्हावा लागेल. तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात नवीन उत्पत्ती म्हणून आणलं गेलं पाहिजे, तरच या गोष्टी तुम्हाला लागू होतील. कारण पापक्षमा जो स्वीकारतो त्यालाच प्राप्त होईल, सर्वांना नाही. फिलिप्पिकरास पत्राच्या 1 अध्यायाचं 6 वचन म्हणते, ज्याने तुमच्या ठाईत चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. प्रियजन हो, देवाने आमच्या ठाई या कार्याला आरंभ केलेला आहे आणि तो त्या दिवसासाठी, ज्या दिवशी तो प्रकट होणार आहे त्या दिवसापर्यंत आम्हाला तो सिद्ध करील. त्याने दिलेल्या नीतिमत्वाबद्दल त्याचा आम्ही कायम धन्यवाद करावा. जे न्यायपण आम्हाला मिळाले होते त्यांतून आम्ही पतित होऊ शकतो. एजेकिएल याचं पुस्तक 18 अध्याय 24 वचन म्हणते, तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. प्रियजन हो, आम्हाला देवाने न्याय ठरविले होते, परंतु न्यायपणातून मनुष्यांचे पतन होऊ शकते असे हे वचन आम्हाला शिकवित आहे. ख्रिस्त येशूने म्हटले, जो मला अनुसरतो तो अंधारात मुळीच चालणार नाही. न्यायकरणाची ही पहिली प्रक्रिया संपल्यानंतर देव आमच्यामध्ये पवित्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करीतो, जेव्हा आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या वाढीला सुरुवात होते. पवित्रीकरणाच्या विषयावर पुढच्या विषयात आम्ही पाहणार आहोत. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.